नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोन तयार करण्यासाठीचे काही प्रश्न सोडवणार आहोत आणि हे प्रश्न सोडवताना कोन कशा प्रकारे तयार करायचा हे आपल्याला समजेल. चला, तर इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारत आहे की 135 अंशाचा कोन आपल्याला तयार करायचा आहे. आता 135 अंशाचा कोन तयार करताना आपल्याला इथे हा कोन मापक दिलेला आहे आणि आपल्याला इथे अशा प्रकारचा कोन दिलेला आहे आणि त्याचे 3 बिंदू दिलेले आहेत. आपण याला सर्वप्रथम मध्यबिंदूला कोन मापकाच्या बरोबर मध्यबिंदूवरती ठेवू आणि आपल्याला इथे आता कोन बनवायचा आहे. तर 135 अंशाचा कोन तयार करताना आपण सर्वप्रथम शून्यापासून सुरुवात करूया आणि मी सर्वप्रथम येतो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बघा इथे काटकोन तयार झालेला आहे. आता आपण पुढे जाऊया. 90, 100, 110, 120, 130 आणि 135. 130 आणि 140च्या मध्ये 135. आता आपण बघूया की हे उत्तर बरोबर आहे का. बरोबर, म्हणजे आपला हा प्रश्न बरोबर सोडवून झालेला आहे. तर इथे आपण 135 अंशाचा कोन तयार केला, म्हणजेच आपण एक विशाल कोन तयार केलेला आहे जो काटकोनापेक्षा मोठा कोन आहे. चला आपण पुढचं एक उदाहरण बघूया. पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं आहे 150 अंशाचा कोन तयार करा. आता आपण 150 अंशाचा कोन यावेळी इकडच्या बाजूने सुरुवात करून बघूया, म्हणजेच आपण इथला शून्य घेऊन बघूया आणि इथपासून सुरू करून एक एक करून मोजूया. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल इथे आपण सर्वप्रथम 10 अंशाचा इथे लघुकोन बनवलेला आहे. आता आपण एक एक करून पुढे जाऊया. आपल्याला ही रेषा शून्यावरच ठेवायची आहे आणि दुसरी रेषा हलवायची आहे. तर आपण बघूया 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150. बघा मी इथे 150 अंशाचा हा कोन तयार केलेला आहे आणि आपल्याला हा विशाल कोन मिळालेला आहे. बघूया हे उत्तर बरोबर येते का. बरोबर, म्हणजे आपल्याला समजलं आहे की तुम्हाला कोन या बाजूने सुद्धा तयार करता येऊ शकतो आणि या बाजूने सुद्धा तयार करता येऊ शकतो. म्हणूनच इथे कोन मापकावरती बघा दोन्ही बाजूने शून्यापासून सुरुवात करत 180 अंशापर्यंतचे माप दिलेले आहे आणि त्याच्या उलट बाजूला सुद्धा शून्यापासून 180 अंशापर्यंतचे माप दिलेले आहे. चला आपण पुढचा अजून एक प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय 130 अंशाचा कोन तयार करणे आणि इथे आपल्याला दिलेले कोन मापक आहे हे संपूर्ण 360 अंशाचे गोल कोन मापक आहे. तर आपण या कोन मापकावर सुद्धा 130 अंशाचा कोन कसा तयार करायचा हे बघूया. तर आपल्या कोन मापकाच्या मध्यबिंदूवर आपण हा बिंदू ठेवूया आणि आपण शून्यापासून सुरुवात करूया. तर आपण एक रेषा ही शून्यापासून सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला 130 अंशाचा कोन तयार करायचा आहे, म्हणून आपण इथपासून सुरुवात करूया. तर आपण एक एक करून मोजूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 अंशावरती इथे काटकोन तयार झालेला दाखवत आहे. नंतर 100, 110, 120, 130. तर 130 अंशाचा हा मी कोन इथे बनवलेला आहे. चला आपण तपासून बघूया. बरोबर, म्हणजे आपलं हे सुद्धा उत्तर बरोबर आलं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे बघितलेलं आहे की कोन मापकावरती कोन कसा तयार करायचा.